नांदेड़ प्रीमियर लीग मुकाबलों में आखिरी लीग मैचेस खेले गए, जिसमें ईगल नाइट राइडर्स का बदवेल चैलेंजर्स और नेहा फाइटर्स का जेके टायर से मुकाबला हुआ। गुरु गोविंद सिंह जी स्टेडियम में खेले जा रहे एनपीएल मुकाबलों के लीग मैचेस में दिलचस्प खेल का मुजाहरा हुआ। नेहा फाइटर्स और जेके टायर्स के बीच मुकाबले ने शायकीन का दिल मोह लिया। जेके टायर्स ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी की। जेके टायर्स की टीम 100 रन बनाकर ऑल आउट हो गई। जेके टायर्स की जानिब से नारायण ने 25 और अभिषेक कटारिया ने 19 रनों की इनिंग खेली। नेहा फाइटर्स के गेंदबाज अखिलेश ने 3 विकेट हासिल किए। जवाब में नेहा फाइटर्स की पूरी टीम सिर्फ 47 रनों पर ही ढेर हो गई। अभिषेक कटारिया ने उम्दा गेंदबाजी करते हुए 4 विकेट चटकाए। मैन ऑफ द मैच का एजाज अभिषेक कटारिया को दिया गया। वहीं बदवेल चैलेंजर्स और ईगल नाइट राइडर्स के बीच भी लीग मुकाबला खेला गया। इसमें ईगल नाइट राइडर्स ने बदवेल चैलेंजर्स को आसानी से शिकस्त दे दी। नांदेडमध्ये मागील 5 वर्षापासून सलग चालू असलेल्या एनपीएल या क्रिकेट स्पर्धेमध्ये खुशी क्रिकेट क्लबच्या वतीने या स्पर्धा आयोजित केल्या जातात। त्याबद्दल मी त्याही आयोजकांचे अभिनंदन करतो, कारण की यामुळे नांदेड शहरातील व जिल्ह्यातील खेळाडूंना नवीन खेळाडूंसाठी व जे युवा खेळाडू यांनाही संधी मिळत आहे। त्याचबरोबर या स्पर्धेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत आहे आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी कोणी स्पॉन्सरशिप दिलेली आहे त्या स्पॉन्सरांचे आभार मानतो, कारण कोणत्याही क्रिकेट क्लबला जर स्पर्धा आयोजित करायची असेल त्यांना स्पॉन्सरशिप जर चांगल्या प्रकारे मिळाली त्यांनाही प्रोत्साहन मिळते व खेळाडूंनाही अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते। त्याबद्दल मी एनपीएल स्पर्धा आयोजक करणाऱ्या खुशी क्रिकेट क्लबचे अभिनंदन व आभार मानतो। एनपीएलसाठी आम्ही अपोलो टायर्स न्यूनया टायर्सच्या कॉम्बिनेशनमध्ये आमची एक टीम इथे सादर केलेली आहे, ज्याच्या थ्रू आम्ही पण येणाऱ्या खेळाडूंसाठी आमचा पण प्रयत्न आहे की त्यांनी पण खेळावे आणि पुढे भविष्यासाठी क्रिकेटमध्ये जसं आपलं इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा रणजी ट्रॉफी असो इथे यांना पण चान्स मिळाला पाहिजे। त्या उद्देशानं आम्ही पण यावर्षी आमची टीम इथे उतरवलेली आहे आणि त्या प्रकारे आम्हाला वाटते की देशामध्ये आपल्या पण नांदेडच्या क्रिकेट प्लेयर्सचा कॉन्ट्रीब्युशन असावा।